चारित्र्यावर संशय असल्यामुळे पतीने पत्नीची गळा दाबून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपूर जिल्ह्यातून समोर आली आहे। ही घटना नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यात घडली असून या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी पतीला अटक केली आहे। दुर्गा प्रमोद वावरे वय वर्ष 32 असे मृतक महिलेचे नाव आहे, तर प्रमोद किसन वावरे वय वर्ष 40 असे या प्रकरणातील संशयित आरोपी पतीचे नाव आहे। प्राप्त माहितीनुसार दुर्गाचा पती कायम तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता। या कारणावरून या दोघांमध्ये अनेकदा वादही होत होते, तर कधी या वादाचे रूपांतर हाणामारीमध्ये देखील होत होते। परिणामी वारंवार होणाऱ्या या मारहाण आणि मानसिक छळाला कंटाळून दुर्गाने घर सोडून आपल्या वडिलांकडे कायमचे राहण्याचा निर्णय घेतला होता। मात्र प्रमोदने दुर्गाची समजूत काढत तिला घरी आणले। दरम्यान 4 मार्च रोजी यांच्यात पुन्हा वाद निर्माण झाला। त्यानंतर हा वाद विकोपाला जाऊन स्वतः प्रमोदने दुर्गाला तिच्या वडिलांकडे भंडारा येथे नेऊन सोडले होते। तेव्हापासून ती आपल्या वडिलांकडेच राहत होती। यानंतर मंगळवारी 13 मार्चला दुर्गा आपल्या सासरी भिवापूरला परत आली। मात्र पती प्रमोद आणि तिच्या सासू सासऱ्यांनी दुर्गासोबत वाद घालत तिला घरी परत घेण्यास नकार देत तिला मारहाण केली।